राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणले होते की अण्णासाहेब तुमचे व्हिडिओ काय येईनात. मित्रांनो, कामाचे एवढेच कामं चालू आहेत की टाईमच भेटत नाही आणि काहीतरी दाखवायचं म्हणून असा व्हिडिओ टाकण्यात काय मजा नसते, आहे का नाही. आणि आपण सगळे शेतकरी माणसं आहेत आणि एखाद्या शेतकऱ्याची जर फसवणूक केली का त्यासारखं पाप कोणतं नाही बरं का ह्या पृथ्वीवर, ह्या भूमातेवर, ह्या काळावर. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, काहीतरी चांगलंच सांगायचं आणि काहीतरी आपल्यामुळे कोणाचं चांगलं होत असलं ना त्याच्यात मला लई समाधान वाटते बरं का. तर विषयाला हात घालतो बरं का. तर आपल्याकडं बरेचसे आपल्या शेतकरी बांधवांनी गहू पेरला आहे, ज्वारी पेरला आहे आणि बरेचसे आपले शेतकरी बांधवांनी आता बाजरीसुद्धा पेरली बरं का. तर आता मध्ये पाऊस झाला, गेल्या आठवड्यात पाऊस झाला आणि ह्या पावसामध्ये बरेचसे आपले शेतकरी बांधवाचे गहू ज्वारी थोड्याशा मचकाल्या म्हणजे काय, तिथं मर लागली, नाही तर मग ते वाढ कमी, पिवळी पडी, अशी काळकी नाही, त्याच्या पानाची रुंदी कमी. तर मग ह्यासाठी बरेचसे आपले शेतकरी बांधव रासायनिकच्या फवारण्या घेतात किंवा खताच्या घेतात, नाही तर मग आपल्या कोणते वेगवेगळे रसायन वापरून त्याला ताजंतवानं करते तात्पुरतं सलाईनसारखं. पण तुम्हाला सांगतो हे कशामुळे होतं आहे, त्याला फॉस्फरसची कमी असते. फॉस्फरस आणि कॅल्शियम हे दोन घटक जर त्या पिकाला नसले तर त्या पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही, पिवळेपणा राहते, पानाची साईज बी लहान होती आणि आपल्याला असं त्याला बाळसं नसते. काय सगळ्यात सोपं तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याच्या बाळसं नसते. मग ह्या फॉस्फरसचे फायदे काय काय आहेत. पिकाला फॉस्फरस दिल्यावर काय काय होते. आता जे काय आपलं पीक आहे ह्याच्यात म्हणजे सगळ्या पिकाला बरं का, ह्याच्यात काय होतं, आपले जास्त पाणी जर झालं आणि बरेचसे आपले शेतकरी बांधव फॉस्फरस मिळावा म्हणून हे करतात, DAP वापर करतात. DAPचा किंवा वेगवेगळ्या फॉस्फरस बाहेरून विकत आणून त्याची ती फवारणी घेतात. मग आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यातून देण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, औषध कोणतं तयार करावं लागेल. ह्याच्या अगोदर बी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण ह्याच्यात जे काय फायदे तुम्हाला सांगतो. हे दिल्यावर काय होईल, पिकाची काय काळखी का ही काळवी कायम राहते बरं का, शेवटपर्यंत राहते. आणि जे काय लहान मोठे झाड असतात आपले, गव्हाचे म्हणा, ज्वारीचे म्हणा, त्याला फवारा गेला तर खाल्लं जे काय झाड असते का बुडातलं ते सुद्धा त्याच्याबरोबर येतं आणि त्याची ते बरोबरी करते आणि उत्पादनात चांगला फरक पडते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आता थंडी आणि या थंडीमध्ये आपल्या पिकाला काय पाहिजे असते, बऱ्याचशा शेतकरी बांधवांना माहिती आहे, ह्याच्या अगोदर मी त्याचा व्हिडिओ दिला होता. जे काय थंडीमुळे पिकाचे रंध्र असतात, ही रंध्र आकुंचन पावलेले असतात आणि ही मुळीसुद्धा कमी म्हणजे वाढत नसते, वाढ कमी होती मुळीची. तर हे देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याला फॉस्फरस द्यावं लागेल, ह्याला कॅल्शियम द्यावं लागेल. मग आपल्याला ही एक फायदा होते ते दिल्यावर. आणखीन एक महत्त्वाचं, ज्यावेळेस थंडी असते, आता थंडीचे दिवस आहेत आणि त्यावेळेस ज्वारीची वाढ कमी होती आणि आपल्याला गव्हाला थंडी पाहिजे असली, ज्वारीला गरमी पाहिजे असते. मग ह्यावेळेस काय करायचं, गव्हाला जरी दिलं हे तरी चालतंय आणि ज्वारीला दिले तरी चालतंय. आता ती फवारल्यावर काय होतं, जे काय रंध्र असते ते पानाचे जे काय रंध्र आहेत का, हे पानाचे रंध्र त्या फॉस्फरसमुळं. आणि त्यावेळेस काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण ह्याची फवारणी घेतो त्यावेळेस आपल्याला फोलिक ॲसिड नावाचा ह्याच्या घटक असतो. नावाचा जे काय घटक आहे का, हे सुद्धा घटक ह्या औषधात असते आणि त्याच्यावर गेल्यामुळं ते रंध्र असे हे होते, प्रसारतात आणि त्याच्यामुळं ते ऊन जे काय ऊन आहे का, कवळ ऊन व्यवस्थित त्याच्या पानावर पडते आणि पानाची साईज आपोआप वाढते. आणि पानाची साईज वाढली, तुम्हाला सगळ्याला माहिती, पानाची साईज जर वाढली तर उत्पन्न 100% वाढते. आता ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आणखीन एक तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण हे फवारणी घेतो, ही फवारणी घेतल्यावर आपल्याला काय करावं लागेल, जे काय उत्पादनात वाढ व्हायची असली तर आपल्याला पानाची साईज मोठी व्हावं लागेल, मुळीची साईज वाढते, हे सगळं ते काम करते आणि आपलं उत्पन्नसुद्धा चांगलं होते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपल्याकडे दाणे भरतात, ह्याला जे काय दाणे भरतात का, त्यावेळेस लहानपणी, आता बरेचसे आपले शेतकरी बांधव नाही ते आपल्या ग्रामीण भागात बी अजून काय म्हणतात, किंवा लहानपणी जर खुराक लावला तर मोठ्यापणी तो पैलवान चांगला म्हणतोय. तसंच आहे आता ही जी काय फवारणी घेतो ना आपण, ही फवारणी घेताना, ही फवारणी घेतल्यावर
त्या पिकाला लहानपणी सगळे पोषक तत्व भेटतात. त्याच्यामुळं पुढं जे काय अडचणी येणार आहेत का अडचणी त्याला येत नाहीत. त्याच्यामुळे जे काय दाणे भरायची साईज आहे म्हणजे दाणे जे भरतात का टारटारात दाणे भरतात आणि दाण्याची साईज आकार मोठा होतो. आकार मोठा झाला की वजन वाढतं. वजन वाढलं की आपल्या त्या वजनामुळे ते उत्पन्न वाढलेलं आपल्याला सगळ्या त्या गोष्टी दिसतात. मग आता तुम्ही म्हणता की बाबा तुम्ही एवढं सांगायलात मग औषधं तरी कोणती आहेत? औषधं तुम्हाला ह्याच्या अगोदर बी सांगितलेलं आहे. जे का आपण मासे आणि गुळ बनवतो, मासे आणि गुळापासून जे काय औषध बनवतो त्याला फिश ऑइल म्हणतात, कोणी अमिनो ॲसिड म्हणतात. ते फिश ऑइल आपल्याला तयार करून आपल्या पिकावर मारायचे. बरेचसे आपले शेतकरी बांधवांनी त्याचा रिझल्टसुद्धा घेतला. एवढा चांगला रिझल्ट आहे. बाजारातून कोणतंसुद्धा विकत आणायची गरज नाही. बाजारातून विकत जर आणायला गेलं तर आपल्याला एवढीच बाटली कमीत कमी 50-100 ग्रॅमची बाटली आपल्या 400-500 रुपयाला घ्यावं लागेल. मग त्याच्यापेक्षा आपल्याला बाजारातून जे काय मासे बिशे खराब मासे असतात, गूळ खराब असतो, ते खराब गूळ आणायचा, 1 महिना कुजवायचा, 1 महिना साडवायचा एखाद्या टाकीत आणि ते आपल्याला पिकाला वापर करता येते. आता बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणते मग आमच्याकडं जर समजा फिश ऑइल नसलं तर काय करावं लागेल? तर तुम्हाला एक पर्याय सांगतो. जे काय फॉस्फरस असते, फॉस्फरस आपल्याला जर बाजारातून विकत आणायचे असले तर तुम्हाला एकदम स्वस्तातलं सांगतो. ह्याच्यात काय मला कमिशन नाही बरं का. एक जैविकचं तुम्हाला सांगतो. PSB नावाचे एक लिक्विड आपल्याला हे भेटते. PSB लिक्विड भेटते बघा, पावडर नाही आणायची. PSBचं जे काय लिक्विड भेटते, लिक्विडमध्ये बाटली भेटते, ती 1 लिटरची बाटली आणायची आणि 1 लिटर किंवा अर्धा लिटर आणि 200 लिटर पाण्यामध्ये ते टाकून तुम्ही जर म्हणलात ह्याचा आम्हाला मल्टिप्लायचा एखादा व्हिडिओ द्या तर त्याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहितीसुद्धा सविस्तर दिलं. आणि ज्यावेळेस हे PSBचं बाटली आणतो ही PSBची बाटली आपल्या 200 लिटरमध्ये टाकून ते आपल्या 1 एकरसाठी वापरता येते. त्याच्यातून सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला फॉस्फरस भेटते आणि आपल्या पिकाचे उत्पादन हे ते व्यवस्थित होते. आपल्या जमिनीला सगळ्यात महत्त्वाची जमिनीला कोणता अपाय होत नाही एक जैविक असल्यामुळं. आणि ते जर वापर केला तर त्याचं मल्टिप्लाय जर आपण जर केलं तर आपल्याला ते 3 ते 4 वेळेस त्याचे मल्टिप्लाय होते आणि आपल्याला वर्षभर पुरण असं सुद्धा आपल्याला बनवता येते. तुम्ही जर असं कमेंट जर केल्या तर आपण पुढच्या व्हिडिओ त्याचं लवकरच देऊ. तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या पिकावर जर त्याचा वापर केला तर आपल्याला पानाची साईजसुद्धा चांगली होती आणि उत्पादनसुद्धा चांगलं होते. आणि जे काय बारीक काही दाबनावाने झाडं असतात, दाबनावाने एखादं धांड असते, मग दाबनावाने जे धांड आहे का ते सुद्धा आपल्याला पेन्सिलपेक्षा मोठी साईज होती. हे ते आपल्याला फवारणी घेतल्यावर. आता फिश ऑइलचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याला जर समजा पीक 15-20 दिवसाच्या पुढचं जर असलं तर आपल्याला 1 मिलीच घ्यायचं आहे. 1 मिलीपेक्षा कमी घेतलं तरी चालतं आहे, म्हणजे एका लिटरला 1 मिली. आणि ज्यावेळेस आपल्याला पीक मोठं जसं तसं होईल तसं आपलं हे 15-20 दिवसाला जरी फवारणी घेतली तरी आपल्याला जास्तीत जास्त 16 लिटरच्या 15 लिटरच्या पंपाला 20 मिली वापरायचे, जास्त वापरायची गरज नाही. ह्या 15 लिटरच्या हे म्हणजे 20 मिलीमध्ये एवढा चांगला रिझल्ट भेटतंय. जास्त वापरून औषध वाया घालू नका आणि आपला वेळ म्हणजे हे बी करू नका. ते औषध आपल्याला पुढंसुद्धा कामाला येते. आता हे तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे. ह्याच्यात जर तुम्हाला काय आणखीन काय अडचणी वाटल्या तर कमेंटमध्ये बी सांगा, म्हणजे काय त्याच्या पुढचा व्हिडिओ देईन. तर मित्रांनो ही जी काय माहिती आहे का ही माहिती अनुभवाची, अशी कुठे वाचन करून किंवा हे करून नाही. त्याच्यामुळं तुम्हाला सांगितलं आहे पिकाला कॅल्शियम आणि फॉस्फरस ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा एक तुम्हाला सांगतो. कोरोनामध्ये बरेचसे आपले तुम्हाला सुद्धा माहिती हे अनुभव आहेत. ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली काय ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली का त्याच्या कोरोना जवळसुद्धा आला नाही. कोरोना जवळसुद्धा आलं नाही. त्याच्यामुळं तुम्ही हे समजून घ्या, जोपर्यंत ही काळी आई चांगली तोपर्यंत आपलं पीक चांगलं आहे. ज्यावेळेस काळी आईला आजारी पडली त्यावेळेस आपलं पीकसुद्धा हे कुपोषित येते. त्याच्यामुळं आपल्याला जमीन जर चांगली ठेवायची असली तर आपल्याला रासायनिक खत सोडावं लागेल. भले आपल्याला 10 गुंठ्यापासून 1 गुंठ्यापासून जरी तयारी केली तर आपल्याला चांगला त्याचा फायदा होतो. त्यावेळेस आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्यात. ह्या जमीन जर चांगली ठेवायची असली तर आपल्याला सेंद्रिय खत म्हणजे शेणखत वापरा, गांडूळ खत वापरा, CPP वापरा, आणखीन काय वापरायचं तर वापरा. फक्त आपल्या शेतीवरचा खर्च कमी करा आणि ही आपली भूमाता वाचवा. मला एवढंच सांगायचं. तर मित्रांनो माहिती नक्कीच आवडली असेल. तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.